प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी महालक्ष रिव्हिजनचे जे काही 5-6 भाग मी केले, तर त्याच्यामधलं खूप सारं जे काही सांगितलं होतं की ॲटम्स, मॉलिक्यूल, न्यूक्लिआय या भागात सांगितलं होतं की 2 सेरीजचा रेशो हा शुअर शॉर्ट पडणार आहे, तर नीटच्या परीक्षेत तो पडलेला आहे. त्याच्यानंतर रेडियस जी काही आहे, तुम्हाला एका ऑर्बिटची रेडियस देतील, दुसऱ्या कुठल्या तरी ऑर्बिटची रेडियस विचारतील असं सांगितलं होतं. थर्मोडायनॅमिक्सच्या भागामध्ये सांगितलं होतं की शुअर शॉर्ट इफिशियन्सीवर प्रश्न येईल, तर तो पडलेला आहे. असं खूप सारे सांगितलेले जे काही प्रश्न आहेत ते खूप सारे पडलेले आहेत. आणि त्याच्यामुळं मी तुम्हाला कबूल केलं होतं की थर्मोडायनॅमिक्सच्या इफिशियन्सीवर CETला अजिबातही प्रॉब्लेम पडलेले नाही, कारण तो डिलीटेड पार्ट होता आणि त्याच्यामुळे ह्या वर्षी पडण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळं हा भाग मी अपलोड करत आहे, जेणेकरून याचा तुम्हाला खूप सारा फायदा होईल. तर अगदी खूप कमी वेळात तुमचा मी सगळा हा रिवाईज करून घेणार आहे हा पार्ट, की मला माहिती आहे की तुमचा क्षण न क्षण महत्त्वाचा आहे आणि तो वाया जाणार नाही याची काळजी मी जरूर घेईल. तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर बघा, आधी आपण एक 5 मिनिटात फॉर्म्युले रिवाईज करू, मग त्यात काय काय प्रश्न येऊ शकतात ते बघू आणि मग आपण ॲक्च्युअल न्यूमरिकल्सकडे जाऊ. तर बघा, इफिशियन्सी ऑफ हीट इंजिनची इफिशियन्सी eta that is equal to 1 minus QC by QH, that is nothing but work done to the QH, that is the heat of the hot reservoir. QC म्हणजे heat of cold reservoir आणि QH that is the heat of the hot reservoir. तर हा झाला फॉर्म्युला इंजिनच्या, हीट इंजिनच्या इफिशियन्सीचा. आता इफिशियन्सी ऑफ कार्नोट इंजिनला फक्त QCला कशाने रिप्लेस करायचं, तर TCने रिप्लेस करायचं. तर eta that is equal to 1 minus TC divided by TH, and that is nothing but TH minus TC divided by TH. TH is the temperature of hot reservoir and TC that is the temperature of the cold reservoir. आता अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची लक्षात ठेवायची बाळांनो, इफिशियन्सी ही नेहमी 1 पेक्षा छोटी असते किंवा 100% पेक्षा छोटी असते. आले लक्षात? आणि इफिशियन्सीला किंवा आपण हा जो कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स पाहणार आहे याला दोन्हींनाही युनिट नसतं. आले लक्षात? ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मग आता बघा, फॉर ग्रेटर इफिशियन्सी तुम्हाला कंडिशन येऊ शकतात की इंजिनची ग्रेटर इफिशियन्सी, तर त्याच्यासाठी 3 कंडिशन काय बघा, TH शुड बी लार्ज, आय रिपीट TH शुड बी लार्ज, TC शुड बी स्मॉल and TH minus TC should be large. बघा, या कंडिशन येऊ शकतात की फॉर ग्रेटर इफिशियन्सी व्हॉट आर दी कंडिशन्स, आय रिपीट TH means temperature of hot reservoir that always should be large, temperature of cold reservoir that always should be very small, and TH minus TC means temperature between these two differences that should be large. Understood? मग आता बघा, Q व्हॅल्यू आता शिकायचं रेफ्रिजरेटर. मग आता त्याला Q व्हॅल्यू किंवा कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स किंवा क्वालिटी फॅक्टर ऑफ ए रेफ्रिजरेटर, आता त्याला बीटा किंवा के असे 2 नोटेशन वापरले. स्टेट बोर्डमध्ये त्याला के वापरलेला आहे आणि NCERTच्या सिलेबसमध्ये त्याला बीटा वापरलेला आहे. त्याचा फॉर्म्युला असतो QC/W, दॅट इज नथिंग बट TC डिवायडेड बाय TH मायनस TC. आलं लक्षात? तर ह्या दोन्हींकडे लक्ष द्या. इथे काय आहे, TH मायनस TC डिवायडेड बाय TH, इथं उलट आहे TC डिवायडेड बाय TH मायनस TC. आलं लक्षात? आणि आपलं जे हाऊस होल्ड रेफ्रिजरेटर असतं त्याला याची किंमत ही 5 असते. आलं लक्षात? जसं इफिशियन्सी नेहमी 1 पेक्षा छोटी असते, तसा कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हा नेहमी 1 पेक्षा मोठा असतो. आलं लक्षात? मग आता AC साठी हे झालं हाऊस होल्ड रेफ्रिजरेटरसाठी. AC साठी त्याचा अजून एक फॉर्म्युला लिहिता येतो की कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ ए AC दॅट इज H/P. अंडरस्टूड? आणि त्याच्यासाठी ह्या K ची व्हॅल्यू AC साठी असते 2.5 to 3. इट लाईज इन बिटवीन 2.5 to 3. ओके. आता हीट पंप, जसं
रेफ्रिजरेटर हे पदार्थ थंड करायला वापरले जातात, त्याच्यानंतर AC हा रूम थंड करायला वापरला जातो, तसा हीट पंप ही बिल्डिंग गरम करायला वापरला जातो. म्हणून इथे फॉर्म्युला बघा, QC ऐवजी इथं हीट पंपचा जे काही Q व्हॅल्यू आहे किंवा कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स आहे त्याचा फॉर्म्युला आहे QH/W. अंडरस्टूड. आणि मग आता ह्या दोन्हीचे रिलेशन बघा, हे रिलेशन आणि हे रिलेशन, याच्यावरून इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन दॅट इज नथिंग बट द रेसिप्रोकल ऑफ ए हीट पंप, हे नवीन रिलेशन ओरिजिनेट झालं. आणि बीटा आणि के मधलं म्हणजेच बीटा किंवा के म्हणजेच कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स आणि इफिशियन्सी याच्यामध्ये काय रिलेशन असतं, तर बीटा और के मीन्स कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स दॅट इज इक्वल टू 1 मायनस इफिशियन्सी डिवायडेड बाय इफिशियन्सी. याच्यावर सुद्धा, या फॉर्म्युल्यावर सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात आणि एवढे फॉर्म्युले तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. मग आता बघा याच्यावर न्यूमरिकल्स कसे कसे येऊ शकतात. तर आता बघा, इफिशियन्सी ऑफ ए कार्नोट इंजिन इज 75%. इफ द टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्वायर इज 727 डिग्री सेल्सिअस, कॅल्क्युलेट द टेम्परेचर ऑफ द कोल्ड रिझर्वायर. आता इफिशियन्सी दिलेली आहे 75%. मग आता त्याला 75 डिवायडेड बाय जर 100 केलं तर ते 0.75 येणार. आता टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्वायर, नेहमी दोन टेम्परेचर जेव्हा देतील ना बाळांनो, तर मोठं जे आहे ना, जे जास्तीचं आहे किंवा लार्ज आहे ते नेहमी TH घ्यायचं आणि स्मॉल नेहमी TC घ्यायचं, टेम्परेचर ऑफ कोल्ड रिझर्वायर. मग 727. आता नेहमी अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, हे TC आणि TH नेहमी केल्व्हिनमध्ये घ्यायचे असतात. मग बघा, जेव्हा असा 7 आकड्यांपुढे जर 27 असेल तर फक्त या पहिल्या आकड्यात 3 मिळवून द्यायचे. 7 मध्ये 3 मिळवले बरोबर 1000 झाले, 1000 केल्व्हिन झालं आणि TC विचारलेलं आहे. मग आता इफिशियन्सीचा फॉर्म्युला 1 मायनस TC/TH. आपल्याला हे TC काढायचंय म्हणून आपण याला इकडे घेतलं आणि याला इकडे ट्रान्सफर केलं, म्हणजे 0.75 दॅट इज इक्वल टू 1 मायनस TC/1000. आता याला ट्रान्सफर केलं, हे ट्रान्सफर केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळाली 0.25. मग हे 1000 तिकडं ट्रान्सफर केले, 0.25 इंटू 1000 इट बिकम्स 250 केल्व्हिन. मग आता ऑप्शन जर डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेला असेल तर आपल्याला याच्यातून काय करावे लागेल, जसं आपण डिग्री सेल्सिअसचं केल्व्हिन करताना 273 मिळवतो तसं केल्व्हिनचं डिग्री सेल्सिअस करताना 273 काय करायचे, वजा करायचे. आणि म्हणून तुमच्या कोल्ड रिझर्वायरचं टेम्परेचर हे काय आलेलं आहे, वजा 23 डिग्री सेल्सिअस आलेलं आहे. आले लक्षात. तर या पद्धतीने इफिशियन्सीवर प्रश्न पडू शकतो. आता बघा दुसरं, एक कार्नोट रेफ्रिजरेटर ऑपरेट्स बिटवीन 250 केल्व्हिन अँड 300 केल्व्हिन. कॅल्क्युलेट इट्स COP मीन्स कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. त्याला 2-3 नावे बघा, Q व्हॅल्यू किंवा क्वालिटी फॅक्टर ऑफ ए रेफ्रिजरेटर. मग आता केचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, के बरोबर बघा इथे TC डिवायडेड बाय TH मायनस TC. आत्ताच सांगितलं, दोन टेम्परेचर मधलं मोठं TH घ्यायचं आणि छोटं काय घ्यायचं, TC घ्यायचं. मग आता बघा TC आहे 250, TH घेतलं 300 मायनस 250 आणि म्हणून 250/50 दॅट इज इक्वल टू 5. आलं का बघा. तर कार्नोट रेफ्रिजरेटर त्याला युनिट आलं नाही आणि व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी आलेली आहे. आले लक्षात. आता इथे बघा बरं, इफिशियन्सीची व्हॅल्यू 1 पेक्षा लहान आली का, 0.75, आणि केची व्हॅल्यू बघा 1 पेक्षा मोठी आली का. आणि त्याच्यावरच प्रश्न विचारलेला आहे बाळांनो CETला. काय बघा, द व्हॅल्यूज ऑफ COP अँड ए इफिशियन्सी ऑफ ए रेफ्रिजरेटर्स आर. बघा CET 2019ला आलेला प्रश्न आहे. तर आता सोपं काय करायचं, तर तुम्हाला माहिती आहे की तुमची इफिशियन्सी ही नेहमी 1 पेक्षा छोटी असते. बघा बरं, ह्या पहिल्या ऑप्शनमध्ये हे 2 आहे. आता ही बघा 1.5 आहे, ही 1 पेक्षा मोठी आहे, म्हणजे हे उत्तर आहे. म्हणजे आपोआपच हे काय झालं, इफिशियन्सी 1 पेक्षा लहान असते म्हणजे COP ग्रेटर दॅन 1. म्हणजे ह्या राहिलेल्या ऑप्शनमधला हा एकच ऑप्शन काय येणार आहे, करेक्ट येणार आहे. या पद्धतीने सुद्धा तुम्ही लॉजिक लावून हे करू शकता. किंवा सोपी गोष्ट आहे बाळांनो, इफिशियन्सी 1 पेक्षा छोटी असते आणि कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हा 1 पेक्षा मोठा असतो.
आलं लक्षात. म्हणून करेक्ट ऑप्शन कोणता आहे? बी आहे. समजलं. म्हणजे PYQ रिपीट होतात. एवढा सोपा प्रश्न आहे. जर CETला खूप सारे सेट पडणार आहे आणि जर तो रिपीट झाला तर तुमचे मार्क्स जायला नको, म्हणून इथे मुद्दाम तो घेतलेला आहे. आता बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस नायदर हीट ॲब्झॉर्ब ऑर नॉर रिलीज्ड. आता काल जे शॉर्ट्स केले बघा, मी पॅरलली काय करते आहे, जसे जसे माझ्यापर्यंत की कोणत्या तारखेला, कोणत्या सेटला, कोणत्या शिफ्टला काय काय PYQ आले त्याचे मी शॉर्ट्स बनवते आहे. तर त्या शॉर्टने सुद्धा तुमचा खूप सारा छान अभ्यास होणार आहे की एका मिनिटात एक शॉर्ट पाहून होतो. असं जर तुम्ही प्रॉब्लेम सोडवायला गेले तर तुमचे 4-5 मिनिटं खर्च होणार आहे. हे तुम्हाला आयतं बघायला मिळतं आहे. त्याच्यामुळे तुम्ही विंग्स ऑफ फिजिक्सवरचे शॉर्ट्स जरूर बघा, जेणेकरून तुमचा खूप कमी वेळात जास्त अभ्यास व्हावा याचा प्रयत्न मी केलेला आहे. आलं लक्षात. तर आता बघा, कालच्या याच्यामध्ये, कालच्या शॉर्ट्समध्ये हा प्रश्न सांगितला होता की जो CET 2019ला आला. काल 9 मेच्या पहिल्या शिफ्टला पण हा प्रश्न आलेला आहे. इन विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस नायदर हीट ॲब्सॉर्ब नॉर रिलीज, दॅट प्रोसेस इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. अंडरस्टूड. आता बघा, the efficiency of an ideal heat engine working between freezing point and boiling point of the water is. आता हा नीट 2018ला आलेला आहे. पण असं काही नाही बाळांनो की नीटला आलं म्हणून CETला येत नाही. खूप सारे नीटचे आणि CETचे प्रश्न सारखेच असतात आणि याला सोडवत बसायचं नाही. डायरेक्ट उत्तर लर्न करून ठेवलं तर तुमचा खूप सारा वेळ वाचणार आहे. तर मी तुम्हाला सोडवून दाखवते आणि तुम्ही उत्तर लर्न करून ठेवा, कारण हे बदलणार नाही. मग आता बघा, इफिशियन्सी ऑफ आयडियल हीट इंजिन वर्किंग बिटवीन फ्रीजिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. आता फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर काय असतो तर 0 डिग्री सेल्सिअस आणि बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर काय असतो 100. मग त्यातलं जे टेम्परेचर मोठं ते THचं घ्यायचं, जे छोटं ते TCचं घ्यायचं. पण आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये घेऊन चालत नाही, आपल्याला केल्विनमध्ये घ्यावं लागतं. म्हणून 0मध्ये 273 मिळवले ते झाले 273, ही TCची व्हॅल्यू झाली. आणि 100मध्ये 273 मिळवले तर ती झाले 373, ही THची व्हॅल्यू झाली. आता इफिशियन्सीचा फॉर्म्युला बघा बरं इथं, TH मायनस TC, TH मायनस TC डिवायडेड बाय TH. मग हे बघा 373 वजा 273 भागिले 373. मग हे 100 भागिले 373 पर्सेंटेजमध्ये करायचं तर त्याला 100ने मल्टिप्लाय केलं आणि मग आता हा जर भागाकार केला तर हा येतो 26.8%. आणि म्हणून तुमचा करेक्ट ऑप्शन काय आहे हा. तर तुमचं उत्तर जर सेम प्रॉब्लेम रिपीट झाला तर एवढं सोडवत बसायचं नाही. नीट लक्षात ठेवा, उत्तर काय येतं 26.8%. या पद्धतीने आता बघा, अजून काही न्यूमरिकल्स आपण बघू. तर हे सगळे समजले का तुम्हाला? कंटिन्यू करू आपण. हे बघा, खूप महत्त्वाचा टाईप किंवा खूप महत्त्वाचा प्रश्न आणि खूप सोपा प्रश्न ट्रिक वापरून आपल्याला सोडवता येतो. तो असा आहे, ए कार्नोट इंजिन हॅज अन इफिशियन्सी ऑफ 50%. 50% म्हटलं की खूप सारं काम सोपं झालं बाळांनो. वेन इट्स सोर्स इज ॲट टेम्परेचर 327 डिग्री सेल्सिअस अँड टेम्परेचर ऑफ दी सिंक इज. आता नीट 2023ला आलेला हा प्रश्न आहे आणि हे सारे ऑप्शन दिलेले आहेत. मग आता इफिशियन्सी 50% दिली म्हणजे 50 भागिले 100 म्हणजे 1/2 म्हणजे 0.5 किंवा नुसतं 1/2 डायरेक्ट घेतलं तरी चालू शकेल. आता TH मी सांगितलं, जेव्हा शेवटी 27 असतं तर डिग्री सेल्सिअसचं केल्व्हिन करताना या पहिल्या आकड्यात 3 मिळून टाकायचे डोळे झाकून. मग आता बघा, THची किंमत किती आली 600 केल्व्हिन आणि तुम्हाला टेम्परेचर ऑफ सिंक विचारले. मग TC विचारले. आलं लक्षात. मग आता याला सिंकला कोल्ड रिझर्वायर असंही म्हणतात आणि हॉट रिझर्वायरला सोर्स असं पण म्हणतात. आलं लक्षात. मग आता बघा, इफिशियन्सीचा फॉर्म्युला असतो 1 मायनस TC बाय TH. आता इफिशियन्सी 1/2 टाकली, 1 मायनस TC बाय TH. आता याला इकडं ट्रान्सफर केलं, मायनस तर प्लस झाला आणि याला इकडं. मग हे आलं TC बाय TH दॅट इज इक्वल टू 1/2. तर TC दॅट इज इक्वल टू TH बाय 2. TH आहे 600 डिवायडेड बाय 2 म्हणजे TC काय आलं तुमचं 300 केल्व्हिन. पण तुमचे ऑप्शन कशात दिले डिग्री सेल्सिअसमध्ये आणि म्हणून 300तून 273 वजा केले की उत्तर आलंय 27. किती सोपं आहे. आता मी पुढची ट्रिक सांगते. जर तुम्हाला असं दुसरं 50% वालंच आलं आणि इथं जर समजा आलं 527
काय THचं टेम्परेचर काय आलं 527. आता 527 म्हणजेच इथं 3 मिळून टाकायचे 800 केल्व्हिन झालं. आणि तुम्हाला TC काढायचं असेल ना बाळांनो, तर डोळे झाकून याच्या निम्मी व्हॅल्यू घ्यायची. म्हणजे TC आलं 400 केल्व्हिन आणि 400 केल्व्हिनतून 273 वजा केले. जर ऑप्शन केल्व्हिनमध्ये दिलेले असतील तर वेल अँड गुड, आणि नसेल दिलं तर याच्यातून 273 वजा करायचे आणि उत्तर आलं तुमचं 127 डिग्री सेल्सिअस. समजलं का? असे जे जर 50% आलं तर ह्या ट्रिकने न्यूमरिकल सोडवायचं. येणारच आहे बघा, रिपीट होणार आहे हे सगळं. तर ह्या पद्धतीने समजलं का? तुमचा वेळ वाचेल अशी खूप सारी काळजी घेतलेली असते परीक्षा घेणाऱ्यांनी, पण आपल्यालाच वेळ कसा वाचवायचा याच्या ट्रिक माहीत नसतात. आले लक्षात? तर आता बघा अजून एक नवीन टाईप हा सुद्धा पडू शकतो. तर बघा काय बघा, एक कार्नोट इंजिन हॅव्हिंग अन इफिशियन्सी ऑफ 1/10 ॲज अ हीट इंजिन बघा is used as a refrigerator if the work done on the system is 10 joule, the amount of heat energy absorbed from the reservoir at a lower temperature is. आलं लक्षात? मग आता बघा ह्या कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्सचा फॉर्म्युला असतो QC/W. आहे का बाळांनो इथं QC/W? आणि QC/W आणि इफिशियन्सी आणि COP यातलं रिलेशन आहे का 1 - η/η. मग आता इथं बघा हे COP आणि कोइफिशियंट इफिशियन्सी याच्यामधलं रिलेशन. मग आता 1/η दॅट इज 1/10, दॅट इज नथिंग बट 0.1. आणि W काय दिलंय तुम्हाला इथं W 10 जूल. मग आता एक QC/W, QC/10 बरोबर 1 - 0.1 डिवायडेड बाय 0.1. या इटाची किंमत काय टाकली आपण 0.1. मग 0.9 डिवायडेड बाय 0.1 दॅट इज नथिंग बट 9/1. आणि QC काय आलं मग, तर QC दॅट इज इक्वल टू दॅट इज अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब फ्रॉम दी रिझर्वायर ॲट दी लोअर टेम्परेचर, म्हणजेच कोल्ड रिझर्वायर किंवा सिंक, त्याच्याकडून अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब. मग आता हे 10 इकडं ट्रान्सफर केले, आन्सर झालं 90 जूल. आलं लक्षात? तर म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे तुमचा बी ऑप्शन. तर हाही टाईप खूप महत्त्वाचा आहे. तर या पद्धतीने तुमचे सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम म्हणजे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून हा जो डिलीटेड पार्ट होता याच्यावरचे तुमचे मार्क्स जाऊ नयेत. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगते बाळांनो तुम्हाला, की CETच्या परीक्षेला तुम्हाला ऑनलाईन A, B आणि C सेक्शन असतात. तर A फिजिक्स असतो, B तुमचा केमिस्ट्री असतो आणि C तुमचा मॅथ्स असतो किंवा बायो असतो. आणि तुम्ही कधीही डायरेक्ट C सेक्शन क्लिक करायचं नाही. जर तुम्ही C सेक्शन क्लिक केला तो ओपन तर होणारच नाही, पण नंतर तुमचा A आणि B सेक्शन ओपन होत नाही. आणि म्हणून तुम्ही सिक्वेन्शियली जा, आधी A सेक्शन क्लिक करा, तो दिलेल्या वेळात सोडवा, B सेक्शन क्लिक करा, मग तो सोडवा, आणि आपोआप 90 मिनिटाने तुमचा A आणि B सेक्शन रिमूव्ह होऊन जातो, म्हणजे आपोआप सबमिट होऊन जातो, आणि मग तुम्हाला C सेक्शन ओपन करता येतो. म्हणून कधीही आधी C सेक्शन ओपन करायचा नाही, ही खूप आणि खूप महत्त्वाची सूचना. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, त्याच्यानंतर कमेंट टाकायला विसरू नका, कंजूशी करू नका, कमेंट टाका. त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आलं लक्षात? तर हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.